वेलकम बॅक टू विनया भटक्या। आजचा व्हिडिओ आहे ठाण्याच्या तळावपाळीवर पावसाळ्यात फिरतानाचा। ही ठाण्याची जुनी तळावपाळी जिथे तुम्ही बघतायत धक्क्यावर आम्ही बराच वर्ष बसत असू। ही आमची भेटण्याची जागा होती। सर्व ग्रुप्स सर्वांना भेटण्याकरता संध्याकाळी इथे जमायचे आणि हे गडकं रंगायतन झालं। धक्क्यावर बसून तिथे मासेमारी बघणं हा एक खूपच मस्त असा टाईमपास होता। नंतर मग ठाण्याच्या तळावपाळीवर बरेच चेंजेस झाले, ग्रीनरीसुद्धा बरीच वाढली। नंतर हे टेम्पलसुद्धा मध्ये आलं तलावाच्या मध्ये, आणि बोटिंग टेम्पल असं बरंच काय डेव्हलपमेंट झाले आहे। हा जो नवीन तुम्हाला रेलिंग प्रकार आला, धक्के निघून गेले आणि रेलिंग आले, ट्रान्सपरंट ग्लास खाली बसवण्यात आली, आणि मग चालण्याकरतासुद्धा चांगले फुटपाथ तयार करण्यात आले। संध्याकाळचा सनसेटसुद्धा हा मस्त ठाण्याच्या तळावपाळीवर दिसतो। काय वेळेला जर तिथे बरेच पक्षीसुद्धा यायचे आणि तोसुद्धा टाईमपास मस्त असायचा। काय सीझनमध्येच हे पक्षी सीगल्स ज्याला आपण म्हणतो त्याच टाईपचे हे पक्षी इथे यायचे, आणि मग तिथे लोक त्यांना खायला घालायचे। हे सुद्धा आम्ही तिथे ठाण्याच्या तळावपाळीवर एन्जॉय केलं। आज आपण आलेलो आहे तळावपाळीवर, खूप पाऊस पडतो आहे, आणि इथे जांभळी नाक्यावरनं तळ्यावरची एक फेरी मारण्याकरता पावसाळ्यात आलेलो आहे। जबरदस्त पाऊस पडत होता, ग्रीनरी सगळीकडे ग्रीनरी मस्त चालू होतं। काय ठिकाणी पाणी पण तुंबलं होतं। रस्त्यावर तुम्ही बघाल तर माणसं पण अशी फार नव्हती, कारण भरपूर पाऊस पडत होता। उजव्या साईडला दिसते हे सेंट जॉन बाप्टिस्ट चर्च आहे, ही सेंट जॉनची शाळा आहे। आतासुद्धा इथे व्यवस्थित धक्के बांधलेले आहेत, आणि संध्याकाळी पाणीपुरी शेव बटाटापुरीच्या भैयांच्या गाड्या तिथे लागतात। हा जो व्ह्यू बघताय हा या रेलिंगवरनं पाऊस पडतानाचा हा व्ह्यू आहे। ही झाडं पण बघा कशी अगदी हिरवीगार अशी दिसत आहेत। रस्त्यावर गर्दी तर कमीच आहे, पण स्वच्छता पण बऱ्यापैकी स्वच्छता चांगली आहे, आणि पाऊस पडत असल्यामुळे फुटपाथ पण असे चांगले असे धुवून निघाल्यासारखे स्वच्छ दिसत आहेत। लांबवरती दिसते ही इमारत बघा, जरा क्लॅरिटी चांगली नसल्यामुळे, कारण पाऊस भरपूर पडतो आहे, थोडेसे धुक्कट टाईप असं दिसतं आहे, पण एकंदरीत जो व्ह्यू आहे तो फारच सुंदर असा व्ह्यू आहे। नंतर इथे पुढे तुम्ही जेव्हा येता तेव्हा अहिल्यादेवीचं मंदिर आहे, इथे पुतळा आहे, आणि त्या पुतळ्याच्या इथून तुम्ही ठाणा शहर त्या साईडचं बघू शकतात। त्या साईडला जिल्हा परिषद आहे, आणि तो स्टेशनला जाणारा रस्ता आहे। हे जे आहे त्या अहिल्यादेवीचा जो पुतळा आहे, ती बाग केलेली आहे इकडे, सुंदर अशी बाग आहे। पण आज बागेमध्ये जाता येत नाही, कारण इथे पाणी तुंबलेलं आहे बघा। हे भरपूर पाणी असं तुंबलं होतं, कारण भरपूर पाऊस 2-4 दिवस हा ठाण्यामध्ये पडत आहे। काय सुंदर असं ही बाग तयार केलेली आहे। संध्याकाळी इथेसुद्धा लाईटिंग चांगल्यापैकी लाईटिंग होतं, आणि जेव्हा दिवाळीमध्ये होते मागच्या दिवाळीत, तर इथे भरपूर असं छान लाईटिंग केलं होतं। तो व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर माझ्या यूट्यूबवर चॅनलवर ठाण्याची दिवाळीत केलेली लाईटिंगचा व्हिडिओसुद्धा आहे, मी तो इथे लिंकमध्ये तुम्हाला देईल। नंतर पुढे चालत आपण चाललो होता गडकरी रंगायतनच्या बाजूला। बघा किती छान असं दृश्य आहे, इथे व्ह्यू पण किती छान आहे। सगळीकडे धक्केसुद्धा आता व्यवस्थित बांधलेले आहेत, त्यामुळे संध्याकाळी बरीचशी मंडळी इथे बसतात। दुपारच्या वेळेस कॉलेजची मुलं मुली पण इथे दिसतात, पण आज पाऊस असल्यामुळे कोणी नाही आहे, भरपूर पाऊस पडतो आहे। आणि समोर दिसतं हे तलावामधलं ते मंदिर आहे,
इथे हे रजिस्ट्रेशन ऑफिस आलेलं आहे लेफ्ट हँड साईडला आणि हे स्टॉल आहेत. पूर्वी इथे काहीच स्टॉल बिल काही नव्हतं आहे. आता हे सगळं मोठाच्या मोठा स्टॉल झालेला आहे आणि रजिस्ट्रेशन ऑफिससुद्धा इथे लेफ्ट साईडला आहे. समोर तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला दिसते ती आता नवीन झालेलं HDFCची बँक. सुरेख अशी ही बँक आता झालेली आहे. पूर्वी थोडीशी बाजूला होती, ती आता ही शिफ्ट केलेली आहे. नंतर मग आता आपण आलेलो आहे ते गडकरी रंगायतन. काय बघा, रस्ता पण किती छान आहे. तो वाहतूकसुद्धा कमी होती कारण पाणी सगळीकडे तुंबलं होतं. हे गडकरी रंगायतनच्या कार्यक्रमाचे सगळे बोर्ड लागलेले आहेत इकडे. पुढे तुम्ही जेव्हा चालत येता तेव्हा तुम्हाला इथे सिनियर सिटीजन करता बाग दिलेली आहे. ही बाग आहे आणि हा पाऊस पडतो आहे. त्या पावसामुळे झाडंसुद्धा जवळजवळ त्या पाण्याला टेकलेली आहेत. आणि इथून जो दिसतो आहे हा व्ह्यू बघा, काय सुंदर व्ह्यू आहे. एकदम टॉप क्लास असा हा व्ह्यू दिसतो आहे. आपल्याला असं वाटतच नाही आपण ठाण्यामध्ये आहोत, असं सिंगापूरला आहे असंच वाटतं. कारण एवढं रस्ते पण धुवून स्वच्छच्या स्वच्छ निघालेले आहेत. ग्रीनरी सगळीकडे ग्रीनरी दिसते. रेलिंगसुद्धा किती व्यवस्थित आहे. आणि हा पण व्ह्यू बघा किती काय छान दिसतो आहे व्ह्यू इथून. आपण आता एक या पावसाळ्यात धो पाऊस पडत असताना एक पूर्ण चक्कर या तलावाला मारणार आहोत. बघा किती काय सुरेख असं हे दिसतंय. ट्रॅफिक पण फार आज नव्हता. बघा काय छान, एकदम मस्तच्या मस्त सगळे रस्ते पण असे धुवून निघाल्यासारखे स्वच्छच्या स्वच्छ दिसत आहेत. ठाण्याचं वैशिष्ट्य आणि ही जी नौका विहार म्हणून बिल्डिंग आहे राईट हँड साईडला गेली, एक जुनी बिल्डिंग आहे, अजून तशी ती उभी आहे. बाकीच्या बिल्डिंग या डेव्हलपमेंटमध्ये गेलेल्या आहेत, पण ही बिल्डिंग पण सुरेख बिल्डिंग आहे. बाजूला झाड पडलेलं आहे कारण रात्रीभर पाऊस पडतो आहे, वारा पण खूप होता. आणि इथून तुम्ही बघताय तो समोर जांभळी नाक्या जो दिसतो आहे आणि शिवाजी महाराजांचा पुतळा पण तुम्ही इथून बघू शकतात. तो पण किती सुरेख दिसतो आहे बघा. इथे उजव्या साईडला तुम्ही गेले तर स्टेशन साईडला जातात आणि तिथेसुद्धा भरपूर स्टॉल आता सुरू झालेले आहेत. पूर्वी आम्ही ह्या ठिकाणी धक्का होता आणि इथे आम्ही सर्वजणं बसायचो. प्रत्येक ग्रुपचा ही जागा इथे ठरलेली असायची. पुढे उजव्या साईडला जर गेले तर तिथे फेमस तांबेचं हॉटेल होतं. आता ते पण निघून गेले. आपण आता वळतो आहे परत जांभळी नाक्याला जाण्याकरता आणि वरती एक उजव्या साईडला बघताय हा फ्लायओव्हर झालेला आहे. धो पाऊस अजूनही पडतो आहे आणि इथूनचा समोरचा तुम्ही जो व्ह्यू बघा, त्या गडकरी रंगायतनच्या साईडचा जो व्ह्यू आहे. आता मोठमोठ्या इमारतीसुद्धा दिसत आहेत. पूर्वी लेफ्ट हँड साईडला हे सोना लक्ष्मी नौका विहार होतं. आतासुद्धा त्याच्यात बरेचसे बदल झालेले आहेत. जे कोण जुनी मंडळी असेल त्यांना आठवेल की ह्याच रोडवर लेफ्ट हँड साईडला असे धक्के असायचे आणि त्या धक्क्यांवर प्रत्येकजण आपला ग्रुप बसायचा. प्रत्येक ग्रुपची जागा इथे ठरलेली असायची. आता हे बसण्याकरता बिलकुल काही नाही आहे. आम्ही तर तेव्हा संध्याकाळी 6 वाजता सगळेजण जमायला सुरुवात व्हायची. रात्री 9:30-10 वाजेपर्यंत गप्पा मारत त्या तळ्यावर बसायचो. हे सगळ्या आठवणी इथे आल्यानंतर जाग्या होतात. पण आता हे सगळं ब्युटिफिकेशनमध्ये तो धक्का बसण्याची जागा निघून गेले आणि आता हे रेलिंग झालेलं आहे. 15 दिवसापूर्वी हा व्हॉट्सअपवरनं आलेला एक व्हिडिओ होता. पूर्ण लेक ओव्हरफ्लो झाला होता आणि त्याचं पाणी हे सगळं रस्त्यावर आलं होतं. सगळं बाजूच्या भाजी मार्केटमध्ये पण गेलं होतं. तुम्ही दिसताय ह्या रेलिंगवरनं हे पाणी सगळं रस्त्यावर आलं होतं. भरपूर असा पाऊस पडला होता. मला वाटतं भरती असल्यामुळे सुद्धा काय हे सगळं पाणी रस्त्यावर होतं आणि ट्रॅफिकला पण जरा प्रॉब्लेम झाला होता. तर असा होता हा आपला पावसाळ्यामधला एक ठाण्याच्या तळापाळीवर
एक राऊंड मारलेला व्हिडिओ. भरपूर असा पाऊस झालेला आहे आणि हे शिवाजी महाराजांचा हा पुतळासुद्धा तुम्ही बघू शकता. काय सुंदर आहे. इथे जायला आता सध्या बंद केलेलं आहे, पण पावसामध्ये सुद्धा तुम्ही आतमध्ये जरी गेला तर इथून दिसणारा व्ह्यूसुद्धा अतिशय सुरेख असा व्ह्यू आहे. पाऊस भरपूर पडतो आहे आणि हे रेलिंगसुद्धा आणि खाली ती ग्लास लावलेली आहे तीसुद्धा किती सुंदर दिसते. आजूबाजूचा व्ह्यू पण किती मस्त दिसतो आहे. छान असा हा फेरी मारायला मजा आली. गर्दी तर फारच कमी होती, कारण पाऊस पण भरपूर असल्यामुळे भरपूर गर्दी असणारा हा एरिया आज एकदम सुनसान पडला होता. आता चालू आपण जांभळी नाक्याला, जिथून आपण चालू केलं होतं. तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. असेच व्हिडिओ घेऊन येण्याकरता प्लीज वॉच माय चॅनल विनया भटक्या. थँक्यू. बाय बाय अँड टेक केअर.